पण येते, महार पण किती. मी जबाबदारीने सांगतोय बरं का, बौद्ध लोकांच्या 7 पिढीला वंदन करतो मी. याच्यासाठी करतो, या देशामध्ये परिवर्तनाची चळवळ चालवणारी लोक दुसरे कोण आहेत? माझ्यावरती आरोप लोक करतात, साहेब तू बौद्ध लोकांचं फार गुणगान गातोस, तू बौद्ध लोकांच्या बद्दल फार चांगलं बोलतोस. अरे बाबा, मला मी ज्यावेळेस सभा घेतली पोरांची, त्यावेळी मी पोरांना मातंगाच्या विचारलं की बाबा तुझा, इथं आमचे मित्र आहेत अतुल प्यांथर, त्यांनी मला बघितलं इथं मिलिंदमध्ये शिकत असताना. मी पोरांना विचारायचो की बाबा तुझा शत्रू कोण? तर साहेब मांगाची पोरं म्हणायची आमचा शत्रू म्हणजे बौद्ध माणूस आहे. मी त्यांना विचारलं की इथल्या किती बौद्धांनी तुला विहारात येऊ नये म्हणून तुझ्या पार्श्वभागावर फटके दिले, इथल्या किती लोकांनी तुझ्यावर म्हणजे तुझे जमिनी हडप केल्या, किती लोकांनी मर्डर केले, किती लोकांनी म्हणजे तुझ्यावर अत्याचार किती लोकांनी केले. साहेबांनी आता ज्या सुधाकर भालेरावचं जे नाव घेण्याचं टाळत होते, जो झाडू बांधून त्याचे काय डपडं वाजवत होता, त्या संदर्भात आम्ही रुद्रवाडीला ज्यावेळी गेलो, त्या रुद्रवाडीमध्ये तिथं मातंग समाजाची महिला सरपंच होती साहेब. आणि त्या सरपंच महिलेनं त्या ज्या गल्लीतल्या ज्या पोराचं लग्न होतं, त्या वराड घेऊन ज्यावेळेस मंदिरावरती गेले, त्यावेळेस त्या अख्ख्या वराडासहित मारून काढणारी ही हरामखोर पिल्लावर सुधाकर भालेराव स्वतः म्हणतो फोन करून, आनंद तुमचं इकडं काय काम आहे? माझी पण संघटना आहे इथं, आम्हाला पण काम करायचंय, राहू द्या. मी म्हणलं साहेब उदगीर काय तुमच्या नावानं रजिस्ट्री आहे काय? या देशामध्ये या देशाचा 7/12 अशोक सम्राटाच्या नावानं आहे आणि मी त्या अशोक सम्राटाचा वारसदार आहे. या स्टेजवरून मी सांगतोय साहेब, महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे हजारो नाही तर लाखो मातंग समाजातील आंबेडकरवादी तयार झालेले आहेत आणि ते पूर्णपणे समर्पित भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.